हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल पल्लवी इंगळकर. आज तर आता वाजलेले आहे दुपारचा 1 वाजलेला आहे आणि आज वातावरण थोडंसं ढगाळ वातावरण आहे आणि खूप जास्त हवा आहे. घरात तर असा झू 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 आवाज येत आहे. तर असो, आता पावसाचे दिवस सुरू होणार आहे काही दिवसानंतर. आणि हां, नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून द्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत एन्जॉय करा. तर त्या दिवशी आम्ही थोडं मला व्हिडिओमध्येच बंद करावा लागला. जास्त काही शूट करू शकले नाही कारण आम्ही खूप काही थोडं प्लॅन केलं होतं, पण खूप काही नाही, थोडं प्लॅन केलं होतं आणि पण काही कारणास्तव, मेजर कारणास्तव आम्हाला जावं लागलं वापस. तसंच धावपळ करत वापस जावं लागलं घरी आणि हे मग त्यांच्या कामी लागून गेले. त्यांना नागपूरला जायचं होतं अर्जंटमध्ये. तर असं झालं त्या दिवशी आमचं ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन. तर आणि आता माझे कामं वगैरे सर्व झालेलं आहे आणि काल ना माझं गळ्यातलं मंगळसूत्र जे आहे ते हरपलंच असतं, कारण मागचा जो पेच आहे तो पेच पूर्ण असा म्हणजे तुटून गेला. म्हणजे ना आपोआपच ते खाली पडलं. तर बरं झालं माझं लक्ष गेलं म्हणून, नाही तर ते चाललं गेलं असतं, हातीच नसतं लागलं. आणि आता कामं तर सर्व झालेलेच आहे आणि शानू काही घरी नाही आहे. तर मला थोडंसं ब्लाऊजच्या हुका वगैरे जे फिनिशिंग करायचे आहे ते फिनिशिंग करावी लागते. ते फिनिशिंग हुका वगैरे सर्व लावायच्या आहे आणि जेवण व्हायचं आहे आमचं. तर आता मी जेवण करते आणि आज मी जेवणात केलेलं आहे चवळीच्या शेंगाची भाजी, वरण, भात, पोळी. आणि हे आलेले आहे ते त्यांच्या कामी आहे. तर चला मग आता जेवण वगैरे करते आणि मग भेटते तुम्हाला. या ना जेवण करायसाठी. हां अहो, तर जेवण वगैरे झालं. त्याच्यानंतर मग मी थोडा वेळ आराम करत असते जेवण झाल्यानंतर आणि मग मशीनवर बसत असते. तर कारण लगेच मी जेवण झाल्याबरोबर मशीनवर बसत नाही. आणि हे जे आहे थोड्याफार डिझाईन आहे ब्लाऊजच्या, कारण मला खूप दिवसा अगोदर म्हणजे स्टार्टिंगला जेव्हा मी ब्लाऊजचा एक व्हिडिओ टाकला होता तेव्हा मला एका जणाची कमेंट्स आलेली होती की ब्लाऊजच्या बॅकनेक डिझाईन टाका म्हणून. तर म्हणून मी इथे तुमच्यासोबत या थोड्याफार डिझाईन ज्या आहे, एकाच कस्टमरचे ब्लाऊज आहे हे, तर या डिझाईन मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. आणि ही स्लीव्जवर टाकलेली डिझाईन आहे, खूप छान वाटते. सिम्पलच ब्लाऊज ठेवलेला आहे कारण त्यांना एकदम जास्त लेस वगैरे हे ते लावलेलं त्यांना आवडत नाही. तर हे एक नवीन आता डिझाईन चालू आहे ही. दोन कशाला उचलता? आ तीन नाही आहे. 3 असत्या तर 3 उचलल्या असत्या का? तर मी आज छान मस्त न्यू बेडशीट टाकलेली आहे आणि कशी वाटत आहे कमेंट्स बॉक्समध्ये नक्कीच सांगाल. आणि हे जे बेडशीट आहे हे मी मिशोवरून बोलवली. मला दिसल्याबरोबर लगेच मी ऑर्डर केली कारण माझ्याकडे ना याच कलरचं ब्लँकेटसुद्धा आहे. 2 मिनिट मी तुम्हाला दाखवते. हे बघा, हे ब्लँकेटसुद्धा आहे. तर पूर्ण असं मॅचिंग झालेलं आहे. छान वाटत आहे मस्त. म्हणून माझ्याकडे ब्लँकेट ऑलरेडी होतं. मी हिंगणघाटवरून मागवलेलं होतं. 2 ब्लँकेट मागवलेले होते. स्नेहाताईन गेल्या होत्या, त्यांनी आणले होते. तर हे मला 200ला 1 पडलेलं होतं. तर म्हणून मग मी 2 मागवून घेतले 400 रुपयामध्ये. आणि तेव्हापासून मी अशी जर चादर भेटली तर मी नक्कीच घेणार म्हटलं. तर मला दिसल्याबरोबर मी लगेच ऑर्डर केली आणि 3 चादर होत्या. पूर्ण सेट झाल्यासारखा झालेला आहे, बघू शकता तुम्ही. आणि खूप सुंदर दिसत आहे. हॅलो एवढ्या झाल्यात हॅलो का हॅलो. ब्लाऊजचं काम होतं, ब्लाऊजचं काम केलं आणि अवतार झालेला आहे असा. तर आता मी फ्रेश होते आणि नंतर भेटते तुम्हाला फ्रेश झाल्यानंतर.
तर जेवणात काय करायचं काय नाही आता हे आलेले आहे, त्यांना विचारते. आणि केस छान रेडिश दिसत आहे ना, मेहंदी लावली त्यापासून मस्त केस दिसत आहे, रेडिश. पण मोकळे ठेवायची बिलकुल इच्छा नाही होत कारण गरमीमुळे. तर पंख्याचा आवाज येईल तर पंखा तर लावाच लागेल. मला माईक द्या ना घेऊन, माईक द्या लवकर. तर मग भेटते नंतर तुम्हाला. आता मला माझे नवरोबा येणार आहे पाणीपुरी खायसाठी. चला तर मग थोडंसं अवतार जो आहे तो व्यवस्थित करूया. झालेली आहे तयार काय व्हायचं आहे, सिंपल. आणि गळाचा खाली दिसत आहे ना. अहो ते आता नाही, कारण मागच्या वेळेस मी ना रात्रीच्या वेळेसच गेली होती, तर घरीच ओवत असते मी, बघते घरीच ओवणार नाही तर यावेळेस वेगळं डिझाईन काय वेगळे काही मनी टाकून ओवणार. तर आता किंवा उद्या आणणार ते मनी आणि घरीच करते, कारण जास्त काही तामझाम लागत नाही आणि घरीच करून बघते. तर आता जाते मी बाहेर पाणीपुरी खायसाठी, बघते काय चालतात ते आणि भेटते मग तुम्हाला. तिकडून आल्यानंतर नाही, सोबतच तुम्हाला घेऊन चला. कूलर बंद करा ना, लॉक लावून तरी कूलर बंद करणार नाही. आल्याबरोबर कूलरची बटन फॅन, कूलर, लाईट असं बटना बघा कसं टाकतो. असं बंद असलं सर्व बस, कोणचे लाईट जळो काही जळो, मग मला या लागते असं बंद करायसाठी. तर आता बंद करते सर्व लाईट, फॅन, बाहेरचा लाईट चालू राहू देते. आणि इकडे टाकलेली आहे मी ती साडी वाळू. उन्हात टाकत नसते मी ती साडी, कारण नाजूक आहे ना. माझी फेवरेट साडी आहे, मला जास्त घालताना दिसणार मी, कारण माझी फेवरेट साडी आहे. खूप इझिली कॅरी करू शकतो त्याच्यामुळे. अहो थांबा, मला घरात ती चप्पल करत पाणी घेत आहे. महाप्रसादात चाललो का जेवण करायचं? पाणी कशासाठी घेत आहे तुम्ही? जेवण करायला चाललो का आपण? पुढे जेवण पण करायला गेलो ना आम्ही, तर जिथं पाण्याचं असतं ना तिथं जेवण करायचं. त्यांना पाणी खूपच पाहिजे असते. तुमसे किरण धूप की किती चाब्या हो, बिलकुल लॉक पण नाही लावता येत. हा पकडला बिचारी माझी 60 रुपयाची चप्पल अजूनही चालत आहे. 60 रुपयात का भेटते? 60 रुपयाची चप्पल अजूनही चालत आहे. तुम्ही 300 रुपयाची 8 दिवस नाही पुरवत. एवढं लांब केस कोणाचा आहे? वरचा जेमतेम निघालोच होतो तर गेटपाशी कॉल आला ड्रायव्हरचा की गाडी आलेली आहे भाऊ, तर तुम्ही घेऊन जा म्हणून, कारण मला दुसरं काम आलेलं आहे, मी आणून देऊ शकत नाही. तर त्याच्यामुळे यांनी मला तू जा बोलले तिथपर्यंत, मग मी येतोच बोलले. तर मी गेली एकटी. तर इथे माहिती नाही कशाचं तरी रॅली निघाली होती, तर ते थोडा वेळ त्यांची वाट पाहत बसली होती. तर मग यांचा कॉल आला की एक काम कर, तू मला क्वार्टरवर पुन्हा घ्यायसाठी ये. तर मग पुन्हा परत गेली त्यांना घ्यायला. त्यानंतर
नंतर मग मी तिथे त्यांना घेऊन आली, म्हणजे ते मला घेऊन आले पुन्हा. आणि मग इथे मी पाणीपुरी वगैरे खाल्ली आणि नंतर मग डोसा घ्यायसाठी गेली, कारण म्हटलं आता पाणीपुरी खाल्लेलीच आहे तर जास्त काही भूक नाही, तर एक डोसा घेतला तरी होऊन जाते म्हटलं. तर मग ते डोसा घेतला, कारण यांच्या ना सांबार इतका छान टेस्टी असतो, खूप मस्त सांबार असतो. तर डोसा वगैरे घेतला आणि पुन्हा चटणीसुद्धा खूप छान असते टेस्टी. तर एक डोसा जरी घेतला तरी पोट भरून जाते आणि जास्त काही भूक होतीच नाही, यांनाही नव्हती मलाही नव्हती. तर अर्धा डोसा खाऊन घेऊ म्हटलं आणि छान असा मस्त क्रिस्पी डोसा होता. आणि निघालो घरी जायसाठी, कारण पुन्हा यांना कॉल आला की एक अर्जंट पेशंट आहे, लवकरात लवकर रेफर करावं लागते म्हणून. मग मला कुल्फी खायची होती, तर कुल्फी घ्यायची. मग मी काही म्हटलं नाही त्यांना की कुल्फी घ्यायची आहे की काही, कारण तिकडून कॉल आला की लगेच जावं लागतं. तर म्हणून मग यांना नेऊन दिलं आणि पुन्हा परत मी आली गाडी घेऊन आणि कुल्फी घेतली, कुल्फी नेली आणि ते छान मस्त असा डोसा घेतला आहे मी खायसाठी. तर मस्त डोसा आहे आणि छान त्यात आलूची चटणी, सांबार माझा फेवरेट, त्यांच्यावरचा सांबार खूप छान असतो आणि चटणीसुद्धा. आणि जेव्हा मी हे खात असते ना सर्व, तर माझ्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशनच तुम्ही बघून घ्याल आता. म्हणजे हे व्हिडिओ चालू आहे म्हणून नाही, तर व्हिडिओ बंद कॅमेरा ऑन नसला तरी माझे हे चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन जे आहे ते खूप छान असते, कारण डोसा आणि सांबारच खूप छान टेस्टी असतो यांच्याजवळचा. तर आता माझी शान्वीनं, मी एडिटिंग करता माझी शान्वी इथे येऊन बसलेली आहे आणि सर्व काही बोलून झाल्यानंतर माझं शान्वी मला म्हणणार आहे की मम्मी मला डोसा खायसाठी नेलं नाही म्हणशील ना तू? हो म्हणते. तर शान्वीला पण त्यांच्याजवळचा डोसा खूप जास्त आवडतो, है ना? तुला आवडते ना? तर इथे कारण माझ्याशी शान्वी बसलेली आहे, तर ती बघत आहे मी नसताना मम्मीनी काय काय केलं, काय काय नाही. कारण आत्ता जेव्हा मी एडिट करत आहे तेव्हा मी माझ्या आईकडे आहे. तर असं झालेलं आहे आणि चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन बघा खूप मस्त. आणि सांबार त्यांना मला आता त्यांना सांगायची गरजच नाही राहत की सांबार भरपूर द्या म्हणून, कारण मी जर गेली ना त्यांच्याजवळ तर ते सांबार मला भरपूर देतातच. आणि त्या दिवशी गेली होती तर सांबार संपलेला होता, तर ते बोलले नेक्स्ट टाईम यांना ताई मी तुम्हाला डबल देते. तर चला मी इथं खाऊन घेते पटापट आणि नंतर भेटते तुम्हाला. तर जेवण वगैरे मगाशीच झालं, बराच वेळ झाला, मगाशीच झालं. आणि हे गेले आहे, यांना पेशंट आलं होतं अर्जंटमध्ये, तर हे गेले आहे पेशंट रेफरसाठी आणि मी फिरत आहे इथे बाहेर. आता वाजलेले आहे रात्रीचे 11:20 झालेले आहे. आणि लेटली होती मला झोप पण आलेली होती, पण माहिती नाही काऊन बॅक पेन खूप होत आहे एक साईडला. मे बी मी इतक्यात जास्त मशीनवर बसत आहे त्याच्यामुळे वगैरे असू शकते. तर असं थोडा वेळ फिरते, थोडं बरं वाटेल. आणि गुरखा आलेला आहे इतक्या लवकर बघा, आणि इथे पिंपल्स पण येत आहे मला. तर चला मग मी माझा आजचा ब्लॉग इथेच एंड करते. आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कसं नाही कमेंट्समध्ये नक्कीच सांगा. आणि आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला विसरू नका, इतक्यात सबस्क्रायबर खूप कमी होत आहे. प्लीज आपली सबस्क्रायबरची संख्या वाढवायची आहे, फॅमिली मोठी करायची यूट्यूब फॅमिली. तर पटापट आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटते उद्या तुम्हाला नवीन एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि शान्वी नाही आहे तोपर्यंत थोडेफार माझे व्लॉग असे सायलेंटमध्ये राहील, कारण ती असली ना मला काम वगैरे भरपूर असतातच. आणि मेन म्हणजे ती असली थोडीशी घरात किलबिल असते चालू. मला तर गमत नाही. मला काम असलं ना तर काही नाही वाटत, काम जर नसलं ना मग मला तिच्याशिवाय करमत नाही असं वाटते, म्हणजे सुस्त पडल्यासारखं वाटते. तर तिला आता 2-3 दिवस राहू देते आणि मग घेऊन येते. चला तर मग बाय बाय, गुड नाईट, टेक केअर.